जय हिंद मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचं लेक्चर घेत आहोत। लेक्चरचं नाव आहे गणित। या गणित मध्ये आपण टॉपिक बघणार आहोत वर्ग व वर्गमूळ, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट। हे काय याच्यावरती काय आपल्याला प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये, त्या टॉपिकला आज आपण सुरुवात करणार आहोत। याच्या अगोदर पण आपले बरेचसे टॉपिक झालेले आहेत, मॅथचे झालेले आहेत, रिझनिंगचे झालेले आहेत, मराठी व्याकरणचे झालेले आहेत। रोज आपण एक नवीन टॉपिक घेऊन येत असतो। आजचा टॉपिक आहे वर्ग आणि वर्गमूळ। याला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट देखील म्हणतात इंग्लिश मध्ये, आणि आपल्या मराठीमध्ये वर्ग। आता सगळ्यात पहिले तुम्हाला वर्ग म्हणजे काय ही गोष्ट माहित पाहिजे। वर्ग म्हणजे काय असते? संख्यांचा वारंवार गुणाकार किंवा संख्यांचा गुणाकार 2 वेळा जर केला जातो तर त्या संख्येला वर्ग संख्या असे म्हणतात। एखाद्या संख्येस जर आपण त्याच संख्येने 2 वेळा गुणाला तर त्या येणाऱ्या गुणाकाराला आपण वर्ग म्हणतो। उदाहरणार्थ जर आपण घेतलं 2 गुणिले 2, हे 2 गुणिले 2 असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट 2चा वर्ग असं देखील लिहिला जातो, म्हणून अशा संख्यांना आपण काय म्हणतो? वर्ग म्हणतो। समजा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 या टाईपचा जर एक्झाम्पल आला तर आपण उत्तरामध्ये काय लिहिणार? 2चा चौथा घात। काय लिहिणार? 2चा चौथा घात। म्हणजे अशा पद्धतीने काय आपल्याला दर्शवले जातात। तर वर्ग संख्यांचे काही गुणधर्म आहेत, ते सर्वांना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। वर्ग संख्यांचे गुणधर्म, आणि हे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेतलं तरी चालेल, कारण इम्पॉर्टंट आहे, नोटबुक मध्ये लिहूनच घ्या। संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 हे अंक असल्यास लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 2, 3, 7 आणि 8 हे अंक असतात, त्या संख्यांचा कधीही वर्गमूळ निघत नाही। पूर्ण वर्ग संख्या, त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात। लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि अंक असणार त्या संख्या काय असतात? वर्ग संख्या नसतात। उदाहरणार्थ तुम्ही घ्या कोणती एक संख्या, उदाहरणार्थ समजा 222 घेतली तुम्ही, संख्येच्या एकक स्थानी काय 2 आहे, याला म्हणतात एकक स्थान। तर ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, लक्षात ठेवा। किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 असणार, उदाहरणार्थ आपण घेतलं 13, तर या संख्येस एकक स्थानी काय 3 आहे, मग अशा संख्या पण काय नसतात? वर्ग संख्या नसतात। लक्षात ठेवा, वर्ग संख्याचे गुणधर्म आपण बघत आहोत। वर्ग संख्या गुणधर्म बघताना तुम्हाला आढळून येईल की ज्या संख्येच्या एकक स्थानी हे 4 अंक असतात त्या संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या नसतात। लक्षात ठेवा। मग पूर्ण वर्ग संख्या कोणत्या संख्या असतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी, पूर्ण वर्ग संख्या कोणत्या असतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 4, 5, 6, 9 हे अंक असतात। 4, 5, 6 आणि 9, अजून एक राहिला आपला इथं 0, 1, 4, 5, 6, 9, म्हणजे हे अंक जर सोडले आपण, उरलेले जेवढे पण अंक असतील तर त्या संख्या काय असणार? तुमची नेहमी वर्ग संख्या असणार। उदाहरणार्थ 100 हे काय वर्ग संख्या आहे। उदाहरणार्थ दुसरं जर घेतलं आपण तर 64 हे काय वर्ग संख्या आहे, कारण एकक स्थानी 4 आहे। दुसरा एक्झाम्पल घेतला आपण 25 म्हणजे 5 एकक स्थानी, म्हणजे ही पण वर्ग संख्या असू शकते। 36 वर्ग संख्या आहे कारण 6 आहे। त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो 169 हे काय वर्ग संख्या आहे, कारण 9 एकक स्थानी आहे। सांगायचं तात्पर्य की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 आणि 9 हे अंक असणार त्या म्हणजे पूर्ण वर्ग संख्या असतात। लक्षात ठेवा। तर 2 अंकी संख्येचा वर्ग कमीत कमी 3 अंकी व जास्तीत जास्त 4 अंकी येतो। 2 संख्येचा जर वर्ग संख्या असेल, समजा एखाद्या 2 संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे तर ते कमीत कमी 3 वेळा येऊ शकतं, जास्तीत जास्त 4 वेळा असू शकतं। एवढं गोष्ट लक्षात ठेवा।
तर हे वर्ग संख्येचे काही गुणधर्म आहेत. तुम्हाला वर्ग संख्या ओळखताना एकदम इझी जायला पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 अंक लक्षात ठेवा, 2 3 5 2 3 7 आणि 8. ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतील त्या म्हणजे वर्ग संख्या नसणार, आणि ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक असणार त्या म्हणजे वर्ग संख्या असणार. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघूया आता आपण. हे झालं वर्ग संख्येचे गुणधर्म. आता वर्गमूळ. आता वर्गमूळ आणि वर्ग याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवेल. वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो तिला वर्गमूळ म्हणतात. काय म्हणतात? वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो, वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो तिला वर्गमूळ म्हणतात. आणि वर्गमूळचं चिन्ह कशा पद्धतीने असतो? या पद्धतीने असतो. यामध्ये जी काही संख्या असतात त्या वर्गमूळ, हा वर्गमूळ, हा जो चिन्ह आहे हा चिन्ह काय आहे? वर्गमूळ. आणि वर्गमूळ म्हणजे काय? वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो, वर्ग संख्या ज्या संख्येचा वर्ग असतो ते म्हणजे वर्गमूळ. आणि ज्या संख्येचा घातांक समजा 1/2 असेल, 1/2 असेल, तर अशा असेल तर त्याला वर्गमूळच म्हणावे. अशा संख्येला काय म्हणणार आपण? वर्गमूळच म्हणणार. उदाहरणार्थ जर आपण घेतलं 256 आणि ते 1/2 जर असेल तर ही संख्या काय आहे? वर्गमुळातच आहे. ही संख्या अशी लिहिली काय आणि ही संख्या अशी लिहिली काय तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जर याला आपण वर्गमुळाच्या बाहेर काढायचं असेल तर आपण काय करणार? हे कोणाचं वर्ग आहे ते आपण शोधणार. तर या पद्धतीने काय वर्गमूळ आणि वर्ग या दोघातला फरक आहे. आता आपण प्रॅक्टिकली एक एक एक्झाम्पलला सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, आता पहिला एक्झाम्पल घेऊया आपण. ज्या संख्येच्या शेवटी संख्येच्या 5 असेल तर अशा संख्येचा वर्ग कसा काढायचा? अशा संख्येचे वर्ग कसे काढावे? कारण वर्ग संख्या आता आपण जास्तीत जास्त 1 ते 20 पर्यंत पाठ करू शकतो, बरोबर आहे का नाही? आणि 1 ते 20 पर्यंत तुमचं काय असणार? पाठच असणार. पण पुढे 120च्या पुढे जर आपल्याला वर्ग पाठ करायचे असतील, वर्ग पाठ राहणार नाही, पण वर्ग काढण्याची जर तुमच्याकडे टेक्निक असेल तर तुम्हाला ते इझिली सुटू शकतात. आता उदाहरणार्थ आपण घेतलं समजा 65चा वर्ग आपल्याला काढायचं आहे. काय काढायचंय? 65चा वर्ग. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला बोललो की संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वर्ग काढू शकता, ती एक शॉर्टकट पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. जर संख्येच्या शेवटी 5 असेल तर काय करायचं? ही जी पहिली संख्या आहे ही पहिली संख्या गुणिले समोरील संख्या, म्हणजे त्याची पुढची जी काही संख्या आहे, आता इथं 6 आहे तर पुढची संख्या किती येणार तुमची? 7 येणार. इथं जर 8 असेल तर 9 येणार, 5 असेल तर 6 येणार. म्हणजे जे पण संख्या इथं असेल त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि इकडे 5चा वर्ग करायचा. म्हणजे ती पुढची संख्या घेतली आपण 6 7 7 सकम 42 आली, दोघांचा गुणाकार, आणि इथं 5 5 25. 65चा वर्ग काय होणार? 42 25. ही झाली तुमचा 65चा वर्ग. म्हणजे तुम्ही जर संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर तुम्ही या पद्धतीने वर्ग संख्या काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके, या पद्धतीने तुम्ही काय काढू शकतात? वर्ग संख्या काढू शकतात. आता पुढचा एक अजून एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल. ओके, आता जर समजा आपण एखादा पुढचा एक्झाम्पल घेतला, आता दुसरा एक्झाम्पल 65 घेतला आपण, आता 75 घेऊया. तर या 75चा वर्ग कसं काढणार तुम्ही ते मी तुम्हाला सांगत आहे. परत एकदा एक्झाम्पल घेतोय म्हणजे तुमचं काय मनातील शंका असेल ते पण निघून जातील. काय करायचं? प्रथमतः यांचे 2 पार्ट बनवायचे. इकडे 5चा वर्ग बनवायचा, हा वाला शेवटचा अंक इकडे घ्यायचा आणि हा अंक या ठिकाणी घ्यायचा. जे इथं 7 असेल तर याला गुणिले 8 करायचं. म्हणजे एक संख्या काय करायची? वाढून घ्यायची किंवा समोरील संख्या घ्यायची. एक संख्या वाढून घेतली, 8 साथी येतात तुमचे 56. किती होणार? 56. 8 साथी 56 आणि 5 5 25 झाले वर्ग संख्या 56 25. एवढ्या सोप्या पद्धतीने ते ज्या संख्येचे एकक स्थानी 5 असेल त्याचा तुम्ही वर्ग या पद्धतीने काढू शकतात. हे झालं आपण समजा 2 अंकी संख्या असेल तर काढल्या. जर 3 अंकी संख्या असेल तर काय काढणार? समजा आता आपल्याकडे आहे 115.
115चा वर्ग ही 3 अंकी संख्या आहे. ओके, या 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढणार बघा. सगळ्यात पहिले काय करणार, सेम पद्धत करणार. इथं 11 लिहिणार आणि इथं तुम्हाला 5चा वर्ग. मग 11 गुणिले किती करणार आपण, 12. ओके, 12 एकी 12, 12शी 2, हच्च्याला 1, 12 एकी 12 आणि 1 13, 132 आणि 5 5 25 झाला वर्ग. जर 3 अंकी संख्या असेल तरी काही घाबरायचं कारण नाही, काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. तुम्ही सरळ सरळ दोघांचा गुणाकार करू शकतात आणि गुणाकार केल्यानंतर इकडे 5चा वर्ग 13,225 हे झालं वर्ग संख्या. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर तुम्ही या पद्धतीने वर्ग काढू शकतात. काय प्रॉब्लेम आहे का, नाही. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. आता हे झालं ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर तुम्ही या पद्धतीने वर्ग संख्या काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता समजा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर काय करायचं. आता इथं 5च्या ऐवजी आपण काय करणार, 1 असेल तर काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. आता समजा एखादा 111चा वर्ग काढायचा आपल्याला. काय काढायचं, 111चा वर्ग. तर कशा पद्धतीने काढणार बघा. आता संख्येच्या एकक स्थानी काय आहे, 1 आहे. तर काय करायचं तुम्हाला, या संख्या ज्या आहेत 3 वेळा आहे ना, तर या पद्धतीने लिहून टाकायचं 1 2 3 2 1. म्हणजे काय केलं मी आता, 1 2 3 संख्या आहे ना, जेवढे अंक 1 असणार आणि त्याचं सरळ आणि उलट लिहून टाकायचं. काय करायचं आपण, सरळ आणि उलट लिहून टाकायचं. आता सरळ लिहिलं मी 1 2 3 आणि उलट जर केलं तर 3 2 1. म्हणजे हा जो 3 आहे हा याच्यामध्ये काय कॉमन संख्या आहे. 1 2 3 3 2 1 झालं वर्ग संख्या. बाकी काही करायची गरज नाही. म्हणजे आपल्याला एकंदरीत उत्तर किती मिळालं, 12,321. 111चा वर्ग किती, 12,321. शेवटी जर समजा 1 1 1 ज्या संख्येत सर्व जर 1 1 असणार, ज्या संख्येचा सर्व ठिकाणी 1 1 असणार तर तुम्ही या पद्धतीने वर्ग काढू शकता. आता समजा दुसरा एखादा एक्झाम्पल घेतला, हा पहिला एक्झाम्पल झाला, हा उदाहरणार्थ दुसरा जर घेतला आपण तर 1 1 1 1 म्हणजे 11,111 याचा आपल्याला काय काढायचंय, वर्ग काढायचंय. तर काय करणार आपण बघा, 1 2 3 4 3 2 1 बस या पद्धतीने लिहून टाकणार. म्हणजे 1 2 4 वेळा आहे ना, तर 1 2 3 4 आणि 3 4 2 1 म्हणजे 4 वेळा सरळ 4 वेळा उलट. ही एक संख्या मधली कॉमन झाला वर्ग संख्या. बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला. म्हणजे जर ज्या संख्येच्या कंटिन्यू 1 1 1 असतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांचा वर्ग काढू शकतात. आता याच्यानंतर तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल असेल तर तुम्ही आरामात काढू शकतात. ओके, हे झालं 2 टाईपचे एक्झाम्पल. आता तिसऱ्या टाईपचे एक्झाम्पल घेऊया आपण. तिसऱ्या टाईप मध्ये घेणार आपण 50च्या जवळच्या संख्येचा वर्ग करणे. ज्या संख्या 50च्या जवळ असेल, 50 जवळ असलेल्या संख्येचे वर्ग काढणे. आता समजा ज्या संख्या 50च्या जवळ असतात त्यांचा वर्ग कशा पद्धतीने काढायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. आता उदाहरणार्थ जर आपण पहिला घेतला तर समजा आपल्याला 42चा वर्ग काढायचा आहे. म्हणजे ही संख्या काय आहे तुमची 50च्या जवळ आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिले काम करायचं 50 वजा 8. कारण आपण काय घेतलं, 50 पेक्षा 8ने संख्या कमी घेतली. काय घेतली, कमी घेतली. म्हणून मग काय करायचं, 50ची निमपट ठेवायची. किती येणार निमपट, 25. याची निमपट करायची. काय करायचं, 50% म्हणजे निमपट करायचा. ओके, आणि या 25 मधून वजा 8 करायचा. म्हणजे हा जो आपण संख्या इथं वजा 8 का केली ते लक्षात ठेवा. वजा 8 याच्यासाठी केली, इथं संख्या काय आहे 42 आहे. इथं संख्या काय आहे 42 आहे. आणि मग 50 पेक्षा किती संख्या कमी पडत आहे, तर 8 कमी पडत आहे. म्हणून 50 वजा 8 केली तर 50चा 50% घ्यायचा म्हणजे 25 आला. या 25 मधून 8 काय करायचं, वजा करून घ्यायचं. मग 25 मधून 8 वजा केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, 17 मिळणार. आणि हा पहिला स्टेप झाली तुमची 17 मिळणार. आणि शेवटी काय करायचं, जेवढी संख्या कमी पडली त्याचा वर्ग करायचा. म्हणजे 8 कमी पडले म्हणजे 8चा वर्ग. मग एकंदरीत याचा वर्गमूळ किती आला, मग 64. किती आला, 64. वर्ग किती आला, 64. बघा आपण इथं 8 वजा काय केले, 25 मधून 8 वजा करणार आणि इथं शेवटी जी संख्या जेवढी बाकी राहिली, आता ही 8 बाकी राहिली म्हणजे 8चा वर्ग करणार. मग 25 आणि 8 झाले तुमचे 17 आणि 8चा वर्ग 64.
म्हणजे एकंदरीत 42चा वर्ग किती आहे 1764. तर तुम्ही या पद्धतीने वर्ग काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. समजलं, या पद्धतीने तुम्ही वर्ग काढू शकतात. आता समजा आपण एक दुसरा एक्झाम्पल घेऊया. हे झालं आपलं मोठा एक्झाम्पल होता म्हणून 42. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 50 पेक्षा जास्त घेऊया. 53 ही संख्या आहे आणि या 53चा आपल्याला काय काढायचंय, वर्ग काढायचंय. 53 दिसतंय सर्वांना? यस. तर या 53चा काय काढायचं आपल्याला, वर्ग काढायचा. तर कसं काढणार बघा. प्रथम काय करणार तुम्ही, तर प्रथम तुम्ही एक काम करणार, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने 53 च्या ऐवजी इथं घेणार आपण 50 आणि इथं अधिक करणार 3. आता अधिक 3 करणार, का करला अधिक 3? कारण 50 पेक्षा 3 संख्या काय आहे, जास्त आहे. 50 पेक्षा 3 संख्या काय आहे, जास्त आहे, म्हणून इथं 3चा वर्ग घेणार. म्हणजे बघा काय, बघा 3 जास्त आहे म्हणून 50 अधिक 3 केलं, इथं 3चा वर्ग केलं. 50चा 50% केलं, 25 आलं आणि अधिक 3 आणि हा 3चा इकडे वर्ग, हा कारण आपण शेवटी 3चा वर्ग घेणार आहोत. आणि 25 आणि 3 झाले तुमचे 28 आणि हा 3चा वर्ग 9. म्हणजे किती उत्तर येणार तुमचं, 289. एक सेकंद, इथं 03 टाकायची तर फक्त आपल्याला. ओके, म्हणजे काय बघा, 50 पेक्षा संख्या 3 काय पडतात आपल्याला, कमी पडतात. आणि या ज्या इकडे संख्या असणार आहेत त्या 2 अंकी संख्या ठेवायची आहेत आपल्याला, म्हणून या ठिकाणी आपण 0 ठेवलं. या ठिकाणी आपण 0 ठेवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे 2 अंकी संख्या झाल्या पाहिजे. मग आता काय करणार आपण, 25 आणि 3 झाले तुमचे 28 आणि हा 09 यांचा वर्ग किती येणार, 09. मग एकंदरीत 53चा वर्ग किती आहे, 2809. अशा पद्धतीने तुम्ही जर 50च्या आसपास संख्या असतील तर तुम्ही या पद्धतीने करू शकतात. अजून एक एक्झाम्पल जर घेतला आपण, तर एक्झाम्पल घेऊया 56. या 56चा वर्ग कसं काढणार, तर सगळ्यात पहिले काय करणार, 56 अधिक आपण 6 करणार, कारण एक्स्ट्रा 6 संख्या आहे. 50 अधिक 6 करणार, 50 अधिक 6, 50 ची निमपट करणार 25 अधिक हा 6 आणि इकडे 6चा वर्ग इथे, म्हणजे 6चा वर्ग म्हणजे 25 आणि 6 झाले तुमचे 31 आणि इथं 6चा वर्ग म्हणजे बरोबर 36. किती येणार, 036. तर या ठिकाणी आहे आपला 6चा वर्ग. काय आहे, 6चा वर्ग. मग 25 आणि 6 झाले तुमचे 31 आणि 6चा वर्ग 36, बरोबर 31 से 36. तर या पद्धतीने 56चा वर्ग किती आहे, 31 से 36. म्हणजे या पद्धतीने आपण काय काढू शकतो, वर्ग संख्या काढू शकतो. जर 50च्या आजूबाजूला जवळपास संख्या असतील, कमी असेल तर वजा करायचा आणि 50 पेक्षा कमी असेल तर वजा करायचा आणि वर्ग करायचा. 50 पेक्षा जास्त असेल तर प्लस करायचं आणि वजा करायचं. आता आपण पुढचं एक्झाम्पल सोडूया. शेवटी जर 25 असल्यास वर्ग काढणे. आता संख्येचा जर शेवटी तुमचं 25 असेल, संख्येच्या शेवटी जर 25 असेल तर वर्ग कसा काढावा बघूया. वर्ग काढणे. आता 25च्या शेवटी संख्येच्या शेवटी जर 25 असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा ते आपण आता बघूया. एक्झाम्पल घेऊया आपण 825 चा वर्ग. आता 3 अंकी संख्या आपल्याला 825 चा वर्ग. तर कसं काढणार बघा, वाक्याच्या शेवटी 25 आहे. सगळ्यात पहिले 8 गुणिले 8.5 करायचा आणि इकडेच्या रकानामध्ये 25 चा वर्ग करायचा. ओके, 8.5. आता दिलेल्या संख्येला आपण काय केलं, 3 अंकी संख्या आहेत. ओके, आणि शेवटी 5 आहे. मग 5 च्या ऐवजी आपण इथं 25 असल्यास 25 चा वर्ग करणार आणि इथं फक्त 8.5 गुणिले करणार. म्हणजे यांचा गुणाकार किती येणार, 8 म्हणजे अर्ध फक्त वाढवायचे. 8 5 40, याच्याला 4, 8 8 64 आणि 4 झाले तुमचे 64 आणि 4 68. किती होणार, 68. आणि एक घर सोडून पॉईंट म्हणून इथं फक्त 68 राहणार, हा पॉईंट निघून जाणार. पुढे 25 चा वर्ग किती येतो तुमचा, 625. अशा पद्धतीने 825 चा वर्ग किती आहे मग, तर 68 यांचा गुणाकार किती येणार, 8 5 40, 0 हातच्याला
4 8 8 64 4 68 आणि इकडे 5 25चा वर्ग 625. मग टोटल यांचा वर्ग किती येणार 68 0 625 68 0 625. ओके 68 0 625 यांचा वर्ग येणार. म्हणजे जर एकक संख्येच्या एकक स्थानी 25 असेल तर तुम्ही या पद्धतीने वर्ग काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर या काही वर्ग काढण्याच्या सोप्या टेक्निक आहे. जर तुम्हाला हे लक्षात नाही राहिलं तर सरळ सरळ दोनदा गुणाकार केला तरी पण तेच उत्तर मिळणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण एक तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला याची पण प्रॅक्टिस करायला हवी. ओके आता पुढचे काही एक्झाम्पल घेऊया आपण. समजा आपल्याला वर्गमुळामध्ये प्रश्न आलेत. वर्गमुळामध्ये 248 अधिक 52 अधिक 144. अशा एक्झाम्पलला तुम्ही काय करणार, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे जे चिन्ह आहे हे कशाचं चिन्ह आहे, वर्गमुळाचं चिन्ह आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं की वर्गमुळाचं चिन्ह कोणकोणते ते, तर हे वर्गमुळाचं चिन्ह आहे आणि ते आहे 144. मग सर्वात प्रथम 144 कशाचा वर्ग आहे, तर 144 आहे तुमचा 12चा वर्ग. म्हणजे बाकीच्या संख्या तुम्ही या पद्धतीने मांडणार, लक्षात ठेवा या पद्धतीने मांडणी करायची आहे. 248 परत वर्गमुळात 52 आणि अधिक हा 12, याचा वर्गमुळातून याला बाहेर काढला आपण, किती आलं 12. या दोघांची आपण काय करणार, बेरीज करणार. बेरीज किती येणार 2 आणि 2 4 5 आणि 1 6 64 यांची बेरीज होणार. म्हणजे पुढे काय होणार बघा, वर्गमुळामध्ये 248 परत वर्गमुळामध्ये 64, या दोघांची काय केली आपण, बेरीज केली. या वर्गमुळात किती आला 64. मग 64 कशाचा वर्ग आहे रे, तर 2 अधिक कशाचा वर्ग आहे, तर 8चा वर्ग आहे. अधिक 8 इथं काय होणार, इथं अधिकचं चिन्ह राहिला आपला, अधिक 8. मग 48 248 आणि प्लस 8 यांची दोघांची बेरीज केली. 8 आणि 16 हातच्याला 1 4 आणि 1 5 256. किती आली बेरीज 256. मग मला सांगा 256 कशाचा वर्ग आहे, वर्ग संख्या तुम्ही पाठ केलेत ना. 256 कशाचा वर्ग आहे, तर 256 आहे 16चा वर्ग. कशाचा वर्ग, 16चा वर्ग. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला या टाईपचा प्रश्न आला तर तुम्ही स्टेप बाय स्टेप घेऊन उत्तर आरामात काढू शकतात. बघा सगळ्यात प्रथम काय केलं आपण, एकदा रिपीट करतो मी. 144 कशाचा वर्ग आहे 144, तर 144 वर्ग आहे 12चा. कशाचा वर्ग आहे 12चा. 12 अधिक काय करणार आपण 52 करणार. दोघांची बेरीज केली 64 आली. 64 कशाचा वर्ग आहे 8चा वर्ग आहे. बाकी संख्या आहे तसं लिहित आलो. मग 248 मध्ये 8 प्लस केले किती मिळालं आपल्याला 256. मग 256 कोणाचा वर्ग आहे, तर 256 आहे 16चा वर्ग. मग या पद्धतीने उत्तर किती येणार, फायनली तुमचा 16 येणार. ओके आता पुढचा एक्झाम्पल घेऊया आपण. तर पुढचा एक्झाम्पल आहे बघा, वर्गमुळात 2 परत वर्गमुळात 2 परत वर्गमुळात 2 मध्ये कोणत्याही चिन्ह वगैरे नाही, फक्त वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. ज्या वेळेस तुम्हाला या टाईपचं एक्झाम्पल आलं फक्त 2 2 2 वर्गमुळामध्ये 2 वर्गमुळामध्ये 2, कारण यांचा तर वर्ग निघतच नाही. तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो की ज्या संख्येच्या एकक स्थानामध्ये 2 3 7 आणि 8 हे अंक असणार त्या संख्येचा वर्ग निघत नाही. मग अशासाठी तुम्हाला अशा एक्झाम्पल साठी तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर 2 1/2 पहिल्यांदा करणार गुणिले, परत 2 1/2 गुणिले 1/2 2 वेळा करणार. इथं 1 वेळा आहे म्हणून 1 वेळा, म्हणजे 3 वेळा टोटल आहे. म्हणजे आपण काय करणार 2 कॉमन 1/2 परत गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 2 परत 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2. जर इथं संख्या 3 असेल तर तुम्ही शेवटी 3दा करायचं, नंतर 2दा करायचं, नंतर 1 वेळा करायचं. जर आणखी एक संख्या वाढून असेल तर शेवटी आपण 4 वेळा करणार. ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पुढे काय करणार बघा आपण, बरोबर 2 1/2 गुणिले या दोघांचा गुणाकार येणार
1/4 इथं कॉमन 2 येणार, 1/4 इथं कॉमन 2 येणार, परत इथं गुणिले कॉमन 2 येणार आणि तिघांचा गुणाकार 2 दुणे 4, 4 दुणे 8 म्हणजे 1/8 येणार. या पद्धतीने काय होणार आपलं समीकरण तयार होणार. काय होणार समीकरण तयार होणार. आता पुढची स्टेप काय होणार बघा, 1/2 लिहिलं पहिला, हा 1/4 आणि हा 1/8. पुढच्या स्टेप मध्ये काय होणार, तुम्हाला मी घातांक शिकवलं, त्या घातांकामध्ये काय, जर दोन संख्या कॉमन असतील आणि वरच्या संख्यांची काय करायचे बेरीज करायचे, गुणाकारचं चिन्ह असेल, खाली कॉमन संख्या असतील आणि वर्गामध्ये या संख्या असतील तर त्या संख्यांचा काय करतो आपण बेरीज करतो. हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं. तर या त्याच पद्धतीने दोन कॉमन निघणार, मग 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 असा समीकरण काय होणार आपला तयार होणार. आता एकंदरीत या दोनचा विषय जरा पेंडिंगला ठेवूया आपण आणि यांचा जो काय हा छेदा आणि अंश आहे यांचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. या ठिकाणी 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8, 8 कॉमन आहे इथं पण येऊ शकते म्हणून गुणिले 2 केलं, इथे येण्यासाठी गुणिले 4 करणार, अशा पद्धतीने याला गुणिले 4 करणार, याला गुणिले 2 करणार. मग आता समीकरण कसं तयार होईल, 4×1=4 अधिक b अधिक 1 आणि छेदामध्ये 8 कॉमन बरोबर, 4 आणि 2 6 आणि 1 7, 7/8 म्हणजे या संख्येचा उत्तर आपण काय काढलंय 7/8 म्हणजे फायनल उत्तर किती येणार 2 आणि 2चा 7/8. या पद्धतीने फायनल उत्तर तुमचा येणार. एवढं सोपं आहे, काय अवघड नाहीये. फक्त काय करायचं आपल्याला, जर 2 संख्या असतील त्याच्यासाठी नियम आहे, कारण यांचं तर वर्ग संख्या नाहीच आहे, त्या मग वर्ग संख्या नाही असणार तर मग ते कोणत्या संख्या कसं करायचं 1/2 करायचा. इथे 3 वेळा आहे म्हणून पहिले 1 वेळा केला, 2 वेळा केला, नंतर 3 वेळा केला, एवढं लक्षात ठेवा. आणि एवढं समीकरण सॉल्व्ह केलं की आपल्याला उत्तर हे मिळून जातं. आता पुढचा प्रश्न घेऊया, लिहून घ्या तुम्ही. आता पुढचा प्रश्न आहे 250 वर्गमुळात x बरोबर 10 तर x बरोबर काय. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचे, x ची किंमत काढायची आहे. तर या वर्गमुळात जो x आहे याची किंमत काढायची, इकडे आपल्याला 10 दिलेला आहे. तर आपण काय करणार, सर्वात प्रथम 250 आणि हा x इथं भागिले तर तिकडे जाताना काय होईल गुणिले होणार, म्हणजे x गुणिले 10. या पद्धतीने समीकरण काय होईल आपला तयार होणार. किंवा हा 250 इकडे भागिले तर त्याला आपण पहिले काय करूया, या 10ला इकडे आणूया, म्हणजे x गुणिले 10 होणार बरोबर इकडे 250 होणार. ओके, या 10ला काय केलं आपण इकडे आणलं आणि हा इकडे गुणिले भागिले तर इकडे गुणिले होणार, 10 इकडे आला. तर आता पुढे काय होणार, यांचा तिरपा, किंवा तुम्ही असं समजू शकता त्यांचा तिरपा गुणाकार करून, काय करून तिरपा गुणाकार करून, तिरपा गुणाकार करू. ओके, तिरपा गुणाकार केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही, आणि असं केलं तरी चालेल, काही अडचण नाही. मग आता काय करणार आपण, सरळ सरळ वर्गमुळात x बरोबर 250 हा इकडे गुणिले तर इकडे जाताना काय होईल भागिले होणार. या पद्धतीने 0 0 कट झाले, मग वर्गमुळात x बरोबर इकडे 25 आला. मग काय करायचं, ज्यावेळेस ही सिच्युएशन इथपर्यंत आली, हे वर्गमुळात x आहे, तर काय करायचं, वर्गमुळात x चा वर्ग बरोबर इकडे 25 चा वर्ग, x चा वर्ग बरोबर 25 चा वर्ग, या जी संख्या येणार या संख्येचा काय करायचं मला वर्ग काढायचा आहे. म्हणून वर्गमुळात x म्हणजे x बरोबर किती येणार तुमचं, मग x बरोबर येणार 625. या पद्धतीने हा समीकरण सॉल्व्ह होणार. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ही प्रश्न सोडवणार आणि शेवटी 25 किंवा कोणतीही संख्या येऊ द्या, या संख्येचा शेवटी काय करायचं आपल्याला वर्ग करायचंय. जे वर्गमुळात x आहे आणि या x ची किंमत किती आहे 25 आहे वर्गमुळातल्या, मग वर्गमुळातल्या बाहेर जर आपण काढलं तर काय होणार 25 चा वर्ग करायचा, म्हणजे 25 चा वर्ग किती आहे 625 आहे. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायचा, लक्षात ठेवा.
या ठिकाणी आपण दोन्ही बाजूचा वर्ग केलेला आहे. अजून एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कसं क्लिअर समजून जाईल. हा एक एक्झाम्पल झाला. सेम टाईपचा अजून एक एक्झाम्पल घेतो, हळूहळू समजवण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करतो. 200 आता घेऊया आपण 350 वर्गमुळामध्ये x बरोबर 10. तर x बरोबर काय याची किंमत आपल्याला काढायची आहे. ओके, तर सगळ्यात पहिले काय करणार आपण, सेम पद्धत करणार. वर्गमुळामध्ये x गुणिले 10 बरोबर 350. वर्गमुळात x बरोबर 350 छेदामध्ये 10. वर्गमुळात x बरोबर हा गेला बरोबर 35. आता काय करायचं, दोन्ही बाजूंचा वर्ग करायचा. दोन्ही बाजूंचा वर्ग काढणे, दोन्ही बाजूंचा वर्ग काढायचा आपल्याला. आता याची वर्ग कसं आहे ना, कंसात x वर्ग वर्गमुळात कंसात x वर्ग बरोबर 35चा वर्ग. आता 35चा वर्ग किती आहे मग, 5 5 25 आणि 4 त्रिक 12. 5 5 25 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 1250. आणि x बरोबर काय 1225. 35चा वर्ग किती आहे 1225. आता मी 35चा वर्ग 1225 काढलं, तुम्ही पण काढू शकतात. ज्या पद्धतीने आपण मगाशी शिकलो, संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर काय करायचं, 5 असेल तर काय करायचं, सरळ सरळ 3 गुणिले 4 करायचं आणि या 5चा वर्ग करायचा. म्हणजे 5चा वर्ग करायचा. 3 गुणिले 4 बरोबर 12, 5चा वर्ग बरोबर 25. आला का 1225. तर याचा गुणाकार करत बसण्यापेक्षा तुम्ही जर अंकाच्या शेवटी 5 असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता वर्ग संख्या, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीने तुम्हाला असे प्रश्न जर काही विचारले गेले तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. ओके, तर बघा पुढचा एक्झाम्पल आहे 0.5 चा वर्ग किती, हा प्रश्न महापोर्टल जे एक्झाम झाल्या त्या लेखामध्ये लेखा आणि कोशागारी ही जे एक्झाम होती त्यामध्ये विचारलं गेलं होतं की 0.5 चा वर्ग किती. सोपी पद्धत आहे, 0.5 गुणिले 0.5 एवढाच आपण करणार. 5 5 25 किती घर सोडून पॉईंट आहेत, 2 घर सोडून पॉईंट आहेत, 1 2 पॉईंट द्यायचं, 0 द्यायचं. 0.25 यांचा वर्ग किती येतो मग 0.25. या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही काय काढू शकतात, उत्तर काढू शकतात. ओके, आता मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल देतो, तो आपण सोडूया. बघा काय केलं मी, 0.25 चा वर्ग काढायचा आपल्याला. 0.25 चा वर्ग काढणे म्हणजे काय, दोनदा गुणाकार करणे. दोनदा गुणाकार ज्यावेळेस वाक्याच्या अंकाच्या शेवटी 5 असेल किंवा 0.5 असेल, पॉईंट नंतर 1 अंक असतील, पॉईंट नंतर 1 अंक असेल, तर या संख्येचा डायरेक्ट सरळ काय करायचं, गुणाकार करायचा. गुणाकाराला 25, एक घर सोडून पॉईंट, एक घर सोडून पॉईंट, 2 घर सोडून पॉईंट आहे, 1 2 घर सोडून पॉईंट द्यायचं. तर पॉईंट टाकायचं, पुढे 0 ठेवायचं. एवढंच आपल्याला काम करायचं आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल मागच्या वेळेस विचारलं गेलं होतं भरतीला, ते एक्झाम्पल आहे या पद्धतीने. 16 अधिक 9 वजा 5. चला सोडवा तुम्ही. याचं उत्तर किती येणार तुम्हाला काढायचं आहे आणि उत्तर काढण्याचा प्रयत्न करा पटकन. ओके, आता मी सांगतो काय उत्तर येणार याचं. सरळ सरळ बघा, 9तून 5 गेले किती होणार 4. वर्गमुळामध्ये 16 अधिक 9तून 5 गेल्यानंतर किती होणार 4 राहणार. मग 16 अधिक 4 बरोबर 20. 16 अधिक 4 बरोबर 20. तर वर्गमुळात 20 कशाचा वर्ग आहे माहितीच नाही, कारण वर्ग नाहीच आहे. 20 ही संख्या काय आहे, वर्ग नाहीच आहे. मग काय करणार आपण पुढे काय करायचं, आपला हा जो काही 20 आलेला आहे या 20चा अवयव पाडायचा आहे. जर वर्ग संख्या नसेल तर या संख्येचा काय करायचा, अवयव पाडायचा आहे. अवयव पाडा. ओके, अवयव पाडा म्हणजे कसं पाडणार आपण, वर्गमुळात 20 आहे म्हणजे वर्गमुळात 20 कसं होणार, 4 अधिक 5 होणार. काय होणार 4 अधिक 4 गुणिले 5, 4 पंचे 20. काय होतं यांचे वर्गमुळामध्ये कसं
वर्ग कसे पडणार, तर 4 गुणिले 5 पडणार, कारण इथं 20 आहे. मग ह्या चाराचा वर्ग किती, 4 कशाचा वर्ग आहे, 2चा. मग या पद्धतीने 2 टाकणार आणि हा 5 टाकणार. म्हणजे फायनल उत्तर किती येणार तुमचा, वर्गमुळाच्या बाहेर 2 आणि वर्गमुळामध्ये 5. तर या पद्धतीने जर वर्ग येत नसेल संख्या, तर त्या पद्धतीने तुम्ही अवयव पाडून वर्ग संख्या काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणखी 1-2 एक्झाम्पल घेऊया या टाईपचं, म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे वर्गमुळामध्ये 100 वजा वर्गमुळामध्ये 36 वर्ग. नाही, 10 इथं वर्गमुळामध्ये आहे 10चा वर्ग आणि इथं 6चा वर्ग, इथं वजाचं चिन्ह. तर याचं उत्तर काय येणार फायनल, एकदा प्रश्न चेक करून घेऊया आपण. हा, 10चा वर्ग वजा 6चा वर्ग वर्गमुळामध्ये. तर याचं उत्तर कसं काढणार आपण, सरळ सरळ बघा, एकदम इझी आहे. 10चा वर्ग किती, 100 वर्गमुळामध्ये, वजा 6चा वर्ग किती, 36. मग 100 वजा 36 बरोबर किती येणार तुमचं, 64. मग 64 कशाचा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे, झालं उत्तर. या पद्धतीने जर तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न आले तर तुम्ही या पद्धतीने देखील सोडवू शकतात, काय अडचण नाही. आता पुढे एक दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. वर्गमुळामध्ये कंसात 50चा वर्ग कंस पूर्ण 50चा वर्ग वजा 14चा वर्ग कंस पूर्ण. तर बरोबर उत्तर काय ना. हा प्रश्न विचारलाय आपल्याला 2016च्या पोलीस भरतीमध्ये औरंगाबादमध्ये. तर अशा प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघा, पहिले याचा वर्ग किती काढ, कंसाच्या मध्ये जो काय वर्ग आहे 50चा वर्ग किती, 5 25 2 0. मग 50चा वर्ग किती आहे, 25 असणार. ओके, 50 गुणिले 50 बरोबर 25 आहे, 5 वजा 25. आणि इकडे यांचा जर 14चा जर आपण विचार केला, मग 14 कशाचा वर्ग आहे, 200. 14 कशाचा वर्ग आहे मग, तर 14चा वर्ग आहे 196. 14चा वर्ग किती आहे, 196. आणि इकडे आले तुमचे 2500 काय, 2500. या दोघांची काय करणार आपण, वजाबाकी करणार. आता या दोघांची वजाबाकी आपण जर केली तर वजाबाकी या पद्धतीने येणार, 2500 वजा 196. 10तून 6 गेले, 4 उरले, हातच्याला 1. 10तून 10 गेले, 0, हातच्याला 1. 5तून 2 गेले, 3 उरले आणि हा 3. म्हणजे वर्गमुळामध्ये किती आला तुमचे, 2304 आला. पण आता वर्ग 2304 कोणाचा वर्ग आहे हे आपल्याला शोधायला खूप वेळ लागेल, बरोबर, लागेल की नाही लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन मधून देखील उत्तर काढू शकतात. आता आपल्याकडे 4 ऑप्शन कोणकोणते आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे 36, दुसरा ऑप्शन आहे 48, तिसरा ऑप्शन आहे 6 आणि चौथा ऑप्शन आहे 42. तर बघा, आता आपल्याला अंदाज लावायचा की आपण जो काय ऑप्शन घेणार आहे तो आपला परफेक्ट लागला पाहिजे. आणि तो परफेक्ट लागण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा 6 तर येणार नाही, विशेष क्लोज होऊन जातो, कारण 6चा वर्ग हे नाहीच आहे. हे कशाचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे. परत समजा आपण हा पहिलावाला ऑप्शन ऑब्झर्वेशन केलं 36, तर याच्या शेवटचा अंक 6 आहे आणि 6 6 36, म्हणजे शेवटी काय येतात, 6 येतात. म्हणून शेवटी काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. म्हणून हा पण ऑप्शन आपल्याकडे पर्याय नसणार. 4 पर्याय होते, त्यापैकी 2 फिक्स झाले की नाहीयेत. म्हणून आता हे 3 आणि 4, 2 आणि 4 राहिले, हे असू शकतात फिक्स. कारण याचं वाक्याच्या शेवटी काय 8, 8 8 64 म्हणजे 4 येतो. आणि इथं काय 42, 42 गुणिले 42 2 गुणिले केलं तरी म्हणजे 4 येतो. म्हणजे 2 पैकी एक पर्याय असू शकतं. बघा, पर्याय निवडताना पण कसे निवडायचे ते मी तुम्हाला सांगत आहे, म्हणून तुम्हाला कदाचित थोडा वेळ लागतोय. पण पर्याय असताना तुम्ही कसं निवडायचे, 36 6 6 36 एकक स्थानी 6 येतो, 4 यायला पाहिजे, म्हणून हा पर्याय नसणार. हा पर्याय नाही. ऑलरेडी 4 पर्यायामधून 2 पर्याय कट झाले, आता राहिले 2 पर्याय. या 2 पर्यायामधून एक कोणता पण असू शकतो, त्यांचा आपण सरळ सरळ गुणाकार करायचा 48चा. किंवा तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 50च्या आसपास संख्यांचा आपल्याला काय करायचं, वर्ग काढायचं, कसं काढणार, तर 48चा वर्ग त्या पद्धतीने काढूया आपण. 48 किती कमी पडत आहेत 48 मध्ये, 2 कमी पडत आहेत.
किती कमी पडत आहेत 2, म्हणजे 50 मध्ये 2 कमी पडत आहेत. ओके, आणि या 50 ने काय घेणार आपण, निमपट घेणार. किती येणार, 25. निमपट किती येणार, 25, आणि वजा हा 2. इकडच्या रकान्यामध्ये 2चा वर्ग. आता वजा का करतोय, कारण ही संख्या कमी पडते म्हणून. 25 वजा 2 केले बरोबर 23, आणि 2चा वर्ग 4. 0 टाकायचं तर 2चा वर्ग 4 म्हणजे 0 4 आले का, 2304. 2304 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 48 इज अ राईट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचं, या पद्धतीने वर्ग काढू शकता. जसं तुम्हाला मी मगाशी वर्ग काढायची टेक्निक शिकवली त्या टेक्निकने. आता समजा त्याच टेक्निकने बघा, या 42चा वर्ग काढायचा आपल्याला, आणि 42चा वर्ग मगाशीच काढला आपण. ओके, तर या टेक्निकने तुम्ही वर्ग काढू शकतात. म्हणजे काय, आपल्याला वर्ग गुणाकार करायची गरज नाही पडणार. तुम्ही फक्त हा फॉर्म्युला यूज करा, तुमचा वर्ग पण निघून जाईल, सगळ्या गोष्टी निघून जातील. अजून एखादा एक्झाम्पल घेऊया का. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. हे लिहून घ्या. $256 अधिक, सॉरी वजा आहे, वजा परत वर्गमुळात 64 अधिक वर्गमुळात 16 बरोबर काय. हा प्रश्न विचारला आहे STI ला. STI ची जगह एक प्रिलियम झाली, त्या प्रिलियम मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. एकदम सोपा प्रश्न आहे का नाही. वर्गमुळात 256, इकडे 64 आणि अधिक 6. तर मला सांगा 256, त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून बोलत आहे की तुम्ही वर्ग संख्या काय करून घ्या, पाठ करून घ्या. मग 256 कशाचा वर्ग आहे, तर 16चा वर्ग आहे. याला वर्गमुळाच्या बाहेर काढूया. 16 वजा 64 कशाचा वर्ग आहे, 8चा, अधिक 16 कशाचा वर्ग आहे, 4चा, म्हणून 4. मग 16 मधून 8 गेले 8, अधिक हा 4 बरोबर 12. फायनल उत्तर किती आहे तुमचा, 12. बस झालं उत्तर. एवढं सोपं आहे, एवढं काय नाही, एक नंबर पण आहे. ओके चालेल, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काही प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्तेमध्ये, सॉरी गणितामध्ये. तर तुम्ही या टाईपने उत्तर काढू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. चला मग आता नेक्स्ट टाइम आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.